दर्यापूर शहरात सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन जागोजागी थुंकण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून यामुळे शहराच्या स्वच्छतेवर आणि सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। विशेषतः अशोकनगर परिसरातील अशोका बुद्ध विहाराच्या पटांगणात तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीच्या भिंती, जिने व परिसरात गुटख्याच्या पिचकाऱ्यांचे डाग मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे। अशोकनगरातील नागरिकांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सार्वजनिक ठिकाणांची अशा प्रकारे होत असलेली विद्रूपता थांबविण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली आहे। बुद्ध विहार हे शांतता, स्वच्छता आणि सामाजिक संस्कारांचे प्रतीक असताना तेथेच काही नवयुवकांकडून गुटखा खाऊन थुंकण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। राज्यात गुटखाबंदी लागू असतानाही काही युवकांकडे गुटखा सहज उपलब्ध होत असल्याने बंदीची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे। गुटखा विक्री करणाऱ्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकून अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ही समस्या केवळ अशोकनगरापुरती मर्यादित नसून संपूर्ण दर्यापूर शहरात अनेक सार्वजनिक ठिकाणी, सरकारी कार्यालये, भिंती, चौक, रस्ते आणि इतर सार्वजनिक परिसर गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी विद्रूप झाले आहेत। त्यामुळे शहराच्या सौंदर्यावर परिणाम होण्याबरोबरच स्वच्छ भारत अभियानालाही धक्का बसत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे। नागरिकांनी दर्यापूर नगर परिषद, अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे विशेष मोहीम राबवून बेकायदेशीर गुटखा विक्रीवर आळा घालावा, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी तसेच जनजागृती अभियानही हाती घ्यावी अशी मागणी केली आहे। स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी दर्यापूर घडविण्यासाठी केवळ प्रशासनानेच नव्हे तर प्रत्येक नागरिकानेही सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्याची जबाबदारी स्वीकारणे तितकेच आवश्यक असल्याचे मतही नागरिकांकडून व्यक्त होत आहे।